मित्रांनो हे बघा, आतमध्ये आपल्याला परमिशन नव्हती आणि असं चिपळूणमधील परशुराम घाटातील परशुराम महाराजांचे मंदिर आहे. अर्धा प्रवासाने मित्रांनो या खडबोडी रस्त्याने खराब करून ठेवला आहे. बघा ना, हे बघा रस्ते ना एवढे खराब आहे म्हणून गाडी चालवायचा पण मोड गेला. तर मित्रांनो गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला खरंच जाम मजा येते. हे बघा आपल्याबरोबर हे मित्रमंडळी पण आहेत, गावची लोक आहेत. चला आता आपली आंघोळ होत आहे, निघूया आणि हर्षाने मनाची जळवी आहे जरा. कोकण सगा माझं कोकण सगा. मित्रांनो आज आपण परत निघालोय मुंबईवरनं मालवणला. सकाळचे वाजलेत 3:15. आपल्या घरातले सर्व झोपले आहेत. फक्त पाया पडून जावे लावकर सिद्धू वाट बघते बाहेर. चला पटपट जाऊया आणि बाहेरच इंट्रो घेऊया. सो नमस्कार मित्रांनो, प्रवासाने बरंच काहीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी तुमचं स्वागत आहे. मध्ये आपण व्हिडिओ का नाही टाकले ते सांगता सांगता आपल्या प्रवासामध्ये जाता जाता आपल्या प्रवासामध्ये तुम्हाला सांगेनच. आता सकाळचे वाजल्यात 3:26. मी आणि सिद्धू आहे. ॲक्च्युली होती मोठी गँग, कॅन्सल झाली. आता आम्ही निघालो आहे एवढ्या भल्या पहाटे मालवणला. आता आपल्या बॅगांच्या आणि आपल्या ॲव्हेंजरची सेटअप करतो आहे. सॅडल बॅगा नेहमी नेतो ना त्याच बॅग आहेत, त्या सेटअप करतो आहे आणि मग पुढे कुठे आम्ही थांबू ना तिथपर्यंत आपण तुम्हाला दाखवतो. चला आता ही बॅग सेटअप करतो आणि आपल्या प्रवासाला लागू. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय तळेकरी माते. चलो मित्रांनो आपल्या प्रवासाची आपण सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. चलो मित्रांनो हा आपलाच एरिया आहे मालाड. हां वन साइड स्टैंड 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 स्टैंड. मेरे को ऐसा डाउट लग रहा है ना, डाउट लग रहा है मेरे को. थोड़ी चलाते तो देखते. मित्रांनो बॅग आहे ना आपल्या सॅडल बॅगा आय थिंक वन साइड झाल्या आहेत लगता है मेरे को. चला ते थोडी बाद में देखते. सो मित्रांनो पहिला जण आपण नाश्ता ब्रेक घेतला आहे बघा. इडली आणि वडे खातो आहे. मालाडमध्ये जातो आपण. चला आता पटापट नाश्ता कंप्लीट करूया आणि पुढे जाऊया. आता आपल्या आरेमध्ये आहोत आपण. हे बघा रात्रीचे वाजले होता 4. 1 तास आपला मुंबईमध्ये टाईमपास झाला. चला आता पटापट ना इथे रस्ते दाखवून मला पण कंटाळा येतो. आता गाडी सिद्धू चालवतो आहे, मी मागे बसलो आहे. सो सिद्धू पहिल्यांदा ॲव्हेंजर चालवतो एवढ्या लाँग रूटला. तर आपल्या सॅडल बॅगा लागल्यात. त्यानंतर थांबल्यावर विचारूया कसं वाटतं ते. चला आता पुढच्या आपल्या नवीन स्टॉपवर भेटूया. आपण पहिला टोल क्रॉस करत आहोत. बघा पनवेलचा वाशीचा. फायनली आपण कोकणाच्या एकदम जवळ पोहोचलो. कोकणातच पोहोचलो मित्रांनो. हे बघा सकाळचे 6:52 झाले, 7 वाजत आले. छोटीशी नदी आहे. हा ब्रिज लागला आहे, चुका पडल्यात बघा सुंदर. सामने देखील बोलतो सिद्धूला काहीतरी गाणं बोलायचं मित्रांनो. गाणं बोलतोय. कोकणात आल्यावर त्याच्यातला सिंगर जागा झाला आहे. स्टार्ट. आवाज नहीं आ रहा है. अरे कहना क्या चाहते हो? कौन है ये लोग, कहां से आते हैं? सो मित्रांनो गाडी ना आपली इम्बॅलन्स झाली आहे. आय थिंक हवा कमी जास्त झालेली आहे. ते मागाशी एका पेट्रोल पंपवर आपण थांबलेलो, त्याला हवा भरतात आली आणि त्याने आणखीन कमी केली. आता चेक करूया बरोबर आहे की नाही. आता मागे पण पेट्रोल पंपवर गेलो, त्याला पण माहीत नव्हतं. हा बघा इथे आहे बाबा. सो फायनली मित्रांनो आपण इथे हवा फिलअप केलेली आहे. सिद्धू गाडी चालून गदगद झालेला आहे. बोला सामने का चल चलो अभी निघलेस. आता एक मोठा आता आपण मित्रांनो पेनमध्ये आहोत. आता इथून मोठा एक पॅच कापूया. वाजल्यात 7:15. चलो पटापट कापूया. मालवण गाठायचं आपल्याला.
सो मित्रांनो आता आपण होल्ड केला आहे. वडखल नाका क्रॉस करून आपण आय थिंक महाडमध्ये आलो. इथे मागे हॉटेल आहे. नाश्ता नाही केला, सकाळपासून चाय नाही पेले. स्पेशल ज्यूस, ग्रीन गार्डन ज्यूस, मस्त वाटलं हॉटेल. ब्रेक पण घ्यायचा होता, पाय थोडेसे आंबलेले. तर आता चाय नाश्ता करूया आणि पटकन परत एक मोठा पॅच कापूया. हा बघा आपला कालू खातो बिचारा बिस्किट. सकाळ सकाळ कालू आपल्यासोबत होताच बिचारा. तो आता नाश्त्याची वाट बघा, नाश्ता करून घेऊ. तर मित्रांनो आपण नाश्त्याला सकाळ सकाळ कोकणातली मिसळ आणि पाव मागवले आहेत. आणि सिद्धूने टेस्ट केलं आहे. सांगेल तो खरं चांगलं आहे. चलो आता आपण टेस्ट करूया आणि फस्तच करून लगेच निघूया. तर फायनली मित्रांनो आपण नाश्ता करून निघालो. नाश्ता पण केला आणि आपण वॉशरूमला पण जाऊन आलो, मोकळे पण झालो. तर चला आता पटकन निघे आपल्या मालवणच्या वाटेवर. तसे पाहता आपली ही परशुरामांची कोकणभूमी म्हणजे जणू काही स्वर्गच. आणि त्या स्वर्गाकडे जाणारा प्रवास म्हणजेच सुखदायी. पण पाहताय ना, काही समाजकंटकांनी नूतनीकरणाच्या नावाखाली आणि चौपदरीकरणाच्या नावाखाली गेली कित्येक वर्ष असेच ठेवले आहेत. हे खडबोडी रस्ते, त्यात मधोमध लागणारे डायव्हर्जन, यामुळे हा स्वर्गमयी प्रवास कंटाळवाणा होतो मित्रांनो. तर असेही नाही की या नूतनीकरणाचा आणि चौपदरीकरणाचा कोकणाला आणि कोकणातील कोकणवासियांना काही फायदा होणार नाही. होणार आहे की, पण फक्त आणि फक्त पर्यटन म्हणून मित्रांनो. खाजगी जीवनात त्याचे नुकसानच आहे. कारण निसर्गाची हानी करून केलेले नूतनीकरण कधीही हानिकारकच. आणि त्याचा मारा कोकणवासी जणू कित्येक वर्ष सहनही करतोय. पाहताय ना, डायव्हर्जनमुळे किती सुखद असलेला प्रवास दुःखमय झाला आहे तो. तर चला आता आपण आपल्या मार्गाला लागूया. हे बघा मित्रांनो, इथे आपण थंड प्यायला थांबलेलो. महाडमध्ये जात अजून आपण. आय थिंक आता पुढे कशेडी घाट येईल. ट्रेन बघा ना, मस्त हायवेच्या बाजूनेच चालले. यानंतर रस्ते सुधारलेत बऱ्यापैकी, पण काय ते नागोठणे आणि इगतपुरीचे आहेत तसेच आहेत. खडबोडे आणि ते पेवर ब्लॉकचे रस्ते तिथे थोडासा कंटाळा आलेला. आणि ऊन पण आता पडलं आहे, पण मुंबईतल्या उन्हासारखं लागत नाही आहे, बरं वाटतं. आणि पान खाल्लं आहे, गोड पान आहे, सिद्धूने आणलेलं. नाही तर तुम्हाला असं वाटेल गुटखा इतका खाल्ला, गुटखा नाही खाल्ला आहे, पान आहे, गोड पान. एक ट्रेन गेली तशी माळ ट्रेन चालले बघलं. कसा नजारा आहे बघा, कडक. चलो आपली वाट ही आहे. आता टर्न आहे सिद्धू साहेबांचा. जय श्रीराम. चलो चला मित्रांनो, आता पुढे कंटिन्यू करूया रस्ता. A few moments later. बघा मित्रांनो, ही गांधार पाणी लेणी आहे, पांडवकालीन आहे. इथे पावसातला नजारा खूप सुंदर असतो. एकदा आपण शूट केलेलं आहे, लक्षात तुम्हाला मी त्या ब्लॉगची लिंक टाकतो, तेव्हा बघा काय सुंदर दिसत. जावं हे बघा, शिड्या पण केलेल्या जायला. महाडमध्येच आहे. दिसायला जेवढं सुंदर वाटतं ना, मस्त वेगळी. एक दिवशी या लेण्यांना भेट देऊया प्रॉपरली आपण. आता आपण आपल्या रस्त्यावर आहोत, मालवणच्या वाटेने. कशेडी घाटात आहोत. हा बघा कशेडी घाट. सो मित्रांनो, कशेडी घाटातच
थोडीशी आमची फोटोशूट चालू होती. ती फोटो अशी आहेत बघा. बघितलेत ना आता फोटो. आता फोटो काय ते काढले मध्ये हा नजारा बघा मागचा. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे सुंदर गाव, मस्त आहे, डोंगर आणि आकाश बघा ना. आमच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसलं असेल ना. आणि कशी घाट आहे मित्रांनो. आता बनतोय. मग अशी तुम्हाला बोगद्याचा तुम्ही टाईमलाच बघितलं ना, तो तर झालाच आहे, पण पाणी गळते अजून. भीती वाटते थोडीशी. अंधार पण खूप आहे. सिद्धू, हाव वॉज द कोकण फिलिंग? गुड गुड व्हेरी गुड. चलो आता आमचा पुढच्या प्रवासाची वाटचाल चालू करूया. मित्रांनो, मालवणला जाता जाताना परशुराम घाटात संत परशुराम महाराजांचा, ज्यांची आपली कोकण भूमी आहे, त्यांचं मंदिर आहे. मी दापोलीतलं बघितलेलं, आपल्या चिपळूणमधलं परशुराम घाटातलं बघितलं नव्हतं. ते आता आपण बघायला चाललो आहे. जवळ पोचलो आहे आपण. ते मंदिर तुम्हाला दाखवतो कसं, जर शूटिंग करता आली तर लांबून दाखवेन. चला आता ते मंदिराजवळ पोहोचूया. बोर्ड आला आहे जवळ, एकदम जवळ पोचतो आपण. चलो. सो मित्रांनो, आहे बघा परशुराम महाराजांच्या मंदिराच्या जवळचा परिसर आहे ना, असा आहे. येणारी वाट छोटीशी निमुळती आहे, पण परिसर खूप स्वच्छ आहे आणि सुंदर आहे. चला आता आतमध्ये जाऊन मंदिराचं आणि महाराजांचं दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आहे बघा जवळून दाखवतो. हा परिसर असा आहे, इथून तरी असा दिसतो. आता चला वरती जाऊन थोडंसं शूट करूया. हे बघा मित्रांनो, इथेच मंदिर आहे. मंदिराच्या इथे ना गायींसाठी सेवा उपलब्ध केलेली आहे. आपल्या मर्जीने आपण यात दान करू शकतो. वासरू बघा, जो आशीर्वाद देतो. आपण पण आशीर्वाद घे. चलो आता मंदिराजवळ जाऊया. हे बघा मित्रांनो, अशा शिड्या आहेत. मंदिर आहे सुंदर. चला आपण दर्शन घेऊया आणि पाया पडूया. सो मित्रांनो, हे बघा आतमध्ये आपल्याला परमिशन नव्हती आणि असं चिपळूणमधील परशुराम घाटातील परशुराम महाराजांचे मंदिर आहे. चला आता मागे काय दाखवलं, दीपमाळ बघा किती सुंदर आहे. ही पण ती पण. इथे गणपतीची मूर्ती आहे, दाखवतो मी तुम्हाला. लांबून परशुरामांचं दर्शन घ्या, आतून अलाउड नाही आहे. किती सुंदर रांगोळी काढली आहे बघा. आणि ही गणपतीची मूर्ती आहे. ही आय थिंक जुनी दीपमाळ आहे. आणि इथून परशुरामांचं दर्शन होतं आहे. सुमित्रांना आहे बघा मंदिर असं आहे. सभोवतालचा परिसर खूप शांत आहे. इथे हवन करण्याचे ठिकाण आहे, खूप सुंदर आहे बघा. पण लाकडी कोरीव काम केलेलं आहे आणि चिऱ्यांचं बांधकाम आहे, खूप सुंदर दिसतंय. मागे काहीतरी आहे ते पण बघूया चला. आणि एक सांगायचं राहिलं, परशुरामाच्या आतमध्ये मूर्ती आहे आणि आपला सेम मारुती ते बघा तिथे आहे. आपल्या शनिवारचं मारुतीरायाचं दर्शन पण झालं. चलो आता तिथे काय शिवकालीन मार्ग म्हणजे छत्रपतींच्या काळातला मार्ग होता, तो पण बघूया आपण. एक छोटंसं आणखीन एक मंदिर आहे रेणुका मातेचं. हे दीपमाळ आहे, याच्या बाजूलाच रेणुका मातेचं मंदिर आहे बघा. एक छोटे खाली आतमध्ये अलाउड नाही. हा शिवकालीन मार्ग आय थिंक आपल्या गव्हर्नमेंटने सरकारने बंद केलेला आहे, तो दाखवतो. आणि तिथे तलाव आहे वाटतं, ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, शिवकालीन मार्ग पण आता पाणी जमा झालं आहे म्हणून तो मार्ग बंद झाला आहे. आणि इथे एक तलाव आहे बघा. रेणुका मातेच्या मंदिराच्या आणि परशुराम महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच तलाव आहे. हे सिद्धू, तलाव देख, मासे आहेत वाटतं. सावळी तो भरून बघूया. हे बघ मासे आहेत थोडेसे. कासव आहेत, गावठी कासव. हा बघा कासव. आणि ते आई गंगा मातेचं पण मंदिर आहे. हे बघा गंगा मातेचं मंदिर आहे. आपलं गावठी कासव आहे आणि मासे आहेत.
आफ्रिकन टर्टल पण आहे, तो पण आहे बघा. इथे मासे आहेत बघा. हा बघा, 2 कासवांच्या वरती मस्त ऊन शेकत बसले. मासे बघा किती सुंदरच आहे. ही सिंगापुरी कासव हे आपल्याकडे होते, तिथे एक आहे. चला, मध्ये एक मस्त पाय ताणून बसला आहे. आता आपण दर्शन घेतलं आहे, आता पुढच्या मार्गाला लागूया. चला. मित्रांनो, आपण अजून मालवणला पोहोचलो नाही, तर आपण नीतिवंत दुपारी संध्याकाळी ना 6 वाजता इथे होमस्टेमध्ये राहिलो आहे. मस्त आहे. ही बघा, ही सुरमई थाळी आहे. दुपारी पापलेट थाळी घेतलेली आणि मस्त होतं. कोळंबीची साईज बघ. हे कोळंबी उठा किती का, ही बघा कडक. ऑइली आपली फेवरेट सोलकढी. ते जेवतो मस्त की वाढल्यात ते ना. हे बघा, 1:15 झालं आहे. जेवूया पटापट. सकाळी निघताना तुम्हाला या हॉटेलचा नजारा दाखवतो. The next day. सो मित्रांनो, सकाळ सकाळ आपण काल आपण स्टे केलेला त्या हॉटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. आता मस्त सकाळी कितना बजा सिद्धू? 7 वाजलेत. आपण आलो गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला. संगमेश्वरमधलेच आहेत, तुम्हाला दाखवतो खाली. चल, माणसं आंघोळ करतात आहेत. त्यांचं आंघोळ झाले की आपण आंघोळ करूया. सिद्धू आणि मी चालू आहे. हर्ष आणि मनोज पण आपल्या टूरमध्ये जॉईन करतात आहेत. आल्यात ते लोक घरी. स्वतः आपण आंघोळ करून पटकन निघूया. गरम पाणी आहे. आपण कुंडामध्ये आंघोळ करत आहोत. मजा मार येतो. गरम पाण्याचं कुंड आहे. सिद्धू पण उतरतो. मित्रांनो, गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला खरंच जाम मजा येते. नाही बघ, आपल्याबरोबर हे मित्रमंडळी पण आहेत, गावची लोक आहेत. चला, आता आपली आंघोळ होत आहे, निघूया. आणि हर्ष आणि मनाची जळवी आहे जरा, त्या अशा ठिकाणी तुम्ही मुकलात आंघोळ करायला. पापा धुवून निघाली असती, त्याला धुणार नाही आयुष्यभर. चलो, हा बघा काय काय काढतोय बघा खजाना. चलो, आता आपण निघूया. अंडो बघा मित्रांनो, इथे काय नाही जुनं शिल्पपणा. ते आंघोळ तर झाली, तर पटकन निघे येते. मग आपल्याला मालवणला जायचं. तर मित्रांनो, सकाळी सकाळी आपण आता कुंडातून आंघोळ करून निघालो आहे. आणि कोकणातलं संगमेश्वरमधील धुका बघा काय वाटतो यार. व्ह्यू एक नंबर. आणि माझ्या मागे सिद्धू बसला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण निघतोय. आंघोळ केली, कुंडात बघितलीत. पण तुम्हाला हे हॉटेल दाखवायचं राहिलेलं आहे बघा. हॉटेल नीतिवंतमध्ये आपण काल राहिलेलो. खूप चांगलं हॉटेल आहे. वरून दाखवत. आता आम्ही लोकांनी खूप मेसी केलं आहे, कारण तिथून आता लगेच निघायचं. आपल्या दोन्ही गाड्या तिथे सेट झालेल्या आहेत. मन्याने बुलेट आणली आहे. आपले एव्हेंजर हर्ष आणि मन्या आपल्याला जॉईन झालेलं आहे. तर चला, आता पचकन निघूया. आय थिंक डायरेक्ट स्ट्रेच करूया मालवणचा पॅच. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया. जय तलेकरीन. चलो, जय पाटला देवी. सॉरी देवा, जय मारुतीराय. आपण निघालो मित्रांनो. आपण मने आणि हार ठेवतोय.
तिथून आता आपण डायरेक्ट नाश्त्याच्या ब्रेकशिवाय कुठे थांबणार नाहीत असा आपला संकल्प आहे. लेट्स सी कुठपर्यंत आपला संकल्प पूर्ण होतं. धुकं बघा सकाळचे मगाशी तुम्हाला दाखवलेच. आता परत एकदा बघा मग नाश्त्याच्या ब्रेकवर भेटू. तर मित्रांनो कोकणात आलो आणि आपण लाल परी बघितली होती. मस्त तिचा एक शॉट घ्यायचा धोक्यातून येताना. बघूया घ्यायला भेटतो का आपल्याला. ॲक्शन कॅमेरा रोलिंग शॉट 1. शेट मित्रांनो शॉट घेता राहिला काय माहिती आलाय की नाही. टेकिंग शॉट 2. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मित्रांनो आता आपण मालवणला जाण्याच्या वाटेवर नाश्ता करायला थांबलो. नाश्ता आणि चायसाठी इथली स्पेशालिटी म्हणून कटवडा आणि पाव नाश्त्याला घेतले. तर बघा पुढे जाऊ. मित्रांनो कटवड्याची टेस्ट आहे ना खरंच मस्त खूप क्लास आहे. सकाळ आणि त्यात पुष्कळ चण्याची आहे. सकाळचा नाश्ता करायला मजा येते. चलो नाश्ता प्या आणि आता पुढचा पट्टा कापूया. मन समिंदर तनु नदी वर्णाची गडद झाडीत दीदाट छाया सजला अमराई परिवा छुकाया सजला कंची चिरवा हो नाखवा हो हिचा गोवाला कोकण दाखवा. मित्रांनो ड्रायव्हिंगची कमान परत आपण आपल्या हातात घेतली आहे. गाडीसाठी मनोज पुढे गेला आहे. त्याला मला मॅपमध्ये रस्ता दाखवत नाही बोलत होता. आता आपण बघूया कसा दाखवतो. सिद्धूला मागे मॅप खोलून बघा. मागे ना मॅप सिद्धूला खोलून बसायला सांगितलं आहे. आपल्या इथे ना माउंट आपण विसरलो मोबाईल माउंट. लेट्स सी आता किती वेळात पोहोचतो ते. अर्धा प्रवासाने मित्रांनो या खडबोडी रस्त्याने खराब करून ठेवला आहे. बघा ना कामं चालत खालची डोकं फिरून ठेवलं आहे. म्हणून आपला प्रवास थोडासा स्लो झालेला आहे. काम करू रस्ते पूर्ण बनले नाही आहेत म्हणून आपल्याला लेट होतं. हे बघा रस्ते ना एवढे खराब आहेत म्हणून गाडी चालवायचा पण मोड गेला. हे बघा धुळीचं लोट आणि त्याचे रस्ते खराब. कंटाळा नाही गाडी चालवायला. या खडबोडी रस्त्यामुळे आपली मुंबईवरून येतानाच मागची नंबर प्लेट पडली होती मित्रांनो. आणि आपल्याला माहितीही नाही. एका ट्रकवाल्या दादाने आपल्याला सांगितलं आणि आपण गाडी थांबून पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की मागे आपल्या गाडीला नंबर प्लेटच नाही आहे. असा सर्व त्रास सहन करत आम्ही या धुळीच्या लोटातून मालवणला निघालो होतो. वाट लागली असेल ना. एकही पत्ता लांब मध्ये आलेलो 2 वर्षापूर्वी त्या रस्ते बरे होते. त्या रस्ते बघा. A few moments later. आता खरबते फाटा आपण क्रॉस केलाय. तुम्ही टाइम लॅप्स बघितला ना तो आपल्या एक्सप्रेस हायवेचा होता. आपल्या पुढे हर्ष आणि मने आहे. माझ्या मागे सिद्धू बसलाय ज्याच्यात आता तो गोप्रो होते तो मी परत. चला आता चांगले नजारे मालवण आपलं जवळ येत चाललंय. दाखवत जातो तुम्हाला. चालवेल बाईक दाखवतो आपल्या. चलो आता भेटूया जेवणाच्या ब्रेकवर.
मित्रांनो आपण तुम्हाला बोललो ना तिथून थोड्याच अंतरावरनं लगेच आपल्याला हॉटेल भेटलं आहे. पण हॉटेलचं नाव काय होतं सांगतो तुम्हाला, वाचलं मी आता. मस्त हॉटेल आहे, वाईब्स खूप चांगल्या वाटल्या, निसर्गरम्य. म्हणजे गाड्या पार्क आहेत आमच्या. आता जेवण घेऊया आणि डायरेक्ट मग मालवण घाटी आहे. चलो. हां वनश्री निवास काहीतरी हॉटेलचं नाव आहे, सुंदर आहे, कणकवलीच्या रोडवरच आहे. चलो आता जेवूया. टेस्ट कशी आहे ते पण सांगतो, प्राईस कशी आहे ते पण सांगतो तुम्हाला. चलो मित्रांनो, व्ह्यू बघा हॉटेलचा. 2 मिनिट सिद्धू. हे बघा आपण तिथे झाडाखाली बसूया मस्तपैकी. वाईब्स मस्तच आहेत. मित्रांनो नाही बघा आपल्या 3 थाळ्या आहेत. आपण 4 जण आहेत पण 3 थाळ्यामध्ये शेअर करून खाणार आहात का तर भूक नाही. मच्छी खूप खातो आहे. बघा इथे सुरमई थाली आहे 2. हां 2 सुरमई थाली आहे, 1 अंडा थाली. हां दादा एकच चमचे द्या काका. नाही एकच चमचे द्या फक्त. चमचा मागवला काकांकडून. आता यातलं थोडंसं शेअर करून सर्वांना सर्व टेस्ट घेता येईल असं जेवूया आणि मग निघूया. जेवणाची प्रेझेंटेशन तर खूप चांगली दिसते आणि 450 काहीतरी रुपये बोलले थाळी. ठीक आहे, मालवणच्या ठिकाणी कणकवलीच्या जवळ हायवेला या भावात आहे ना. ठीक आहे. यांचं कसं असतं फिशच्या साईजच्या आणि दररोजच्या भावाप्रमाणे ती थाळी असते. त्याच्यावर तुम्हाला लिहिलेलं असं ॲज पर साईज. तसंच असतं सर्व हॉटेलमध्ये. तुम्ही मालवण कोकण सगळीकडे फिरलात ना तर प्राईज मेन्शन नसते. आपल्या काकांकडे पण प्राईज मेन्शन नसते. लिहिल्यावर भाव चढ उतार होतो ना त्या हिशोबाने प्राईस ठरते. आता पटापट जेवतो आम्ही लोक आणि निघतो. चलो फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन जेवणाचं पण फोटो सेशन चालू आहे. A few moments later. हे बघा मित्रांनो, हेच आपलं सुयश होमस्टे आहे. हे मालक आणि मालकीन. काका मालक कुठं मालक इथे गायब झालेत. पांढरा ग्रुप सगळा या. आणि आता आपल्याला एक मस्त काका लोक इथे पर्यटक म्हणून आलेत. त्यांना कसं वाटलं ते त्यांचं ओपिनियन घेऊया. तुझ्या काकांबद्दल मी सांगितलेलं ना, बिचारे आलेत बाहेर आपल्याला ओपिनियन द्यायला. आता त्यांचं ओपिनियन घेऊया आणि कुठून आलेत ते पण समजेल आपल्याला. काका नाव सांगा ना तुमचं. हेमंत केशवराव फुले. कुठून आलात? फलटण. काका सर्व फलटणचे. शांतन दारळकर राहणार फलटण. चंद्रकांत खामकर फलटण. या काकांचं नाव? नमस्ते, मी विकास जगताप फलटणवरूनच आहे. हां. आणि ते चौथे काकांचं? संजय कांबळे फलटण. आता काकांना आमच्या होमस्टेचं ओपिनियन सांगा, तुम्हाला कसं वाटलं इथं राहून? अत्यंत सुंदर अभिप्राय आहे आमचा. अत्यंत चांगली सुविधा आहे, सगळं चांगलं आहे. जेवणाची क्वालिटी चांगली आहे. बाहेरनं जरी काय करून मागून मासे वगैरे आणून दिले तर मावशी करून देतात. सगळं व्यवस्थित आहे. अत्यंत घरात राहिल्यासारखं वाटलं, काही फरक वाटलं नाही. सुविधा सगळ्या चांगल्या. आम्ही आमच्या घरात राहतोय असंच वाटलं आम्हाला. असं म्हणजे आम्ही पे करून इथं राहतोय असं कधीच वाटलेलं नाही आम्हाला. आम्ही गेले 4 दिवस झालं या तुमच्या इथं रिसॉर्टला राहतोय. सगळी सर्व सोय घरच्यासारखी एकदम. काय जेवण, चहा, नाश्ता एकदम सुंदर, अप्रतिम. ती आपली USP आहे काकींच्या हातची. हो, अतिशय सुंदर. सगळ्यात बेस्ट म्हणजे सोलकडी. सगळ्यात बेस्ट सोलकडी ही 1 नंबर सोलकडी. चव अशी इतर ठिकाणी सोलकडी घेण्यापेक्षा इथे सोलकडीची चव अप्रतिमच होती आम्हाला. सगळ्यात छान म्हणजे सकाळी 6 वाजता चहा मिळाला. चहा मिळतो सगळ्यात सकाळी 6 वाजता. हो हा, एवढं एक सुविधा एकदम सगळ्यात चांगली. इथून परिसर जो आहे फिरायला मालवणचा, आम्ही 3 दिवस होतो. घरचा एकही कुठलं काम, कुठली आठवण आली नाही. सगळ्यात महत्वाचं ती आहे. त्यामुळे विसरून जाते इथं माणूस आला की अगदी घरच्यासारखं वाटतं. इतकं आहे. प्रत्येक गोष्टीने आम्हाला आपुलकीने विचारले, तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का. आम्ही सांगल ते आम्हाला मिळाले. कुठल्याही गोष्टी काय नाही, हे असं नाही तुम्हाला हे हा नाही तुम्हाला हे पाहिजे. हे सकाळी नाश्ता शिरा पाहिजे, शिरा तुम्हाला पोहे पाहिजे. पण आजूबाजूचे इतरचे रिसॉर्टचे ते सुद्धा इथं जेवायला नाश्त्याला होतं. हो, नाश्त्याला आपल्या जेवणाची USP आहे. ते इतर ठिकाणी केला पण जेवण नाश्ता ते कारण इथे येत होते. त्यांची सुद्धा आमचे संबंध इतके चांगले झाले 4 दिवसात. मला म्हणायचं ही आपल्या वास्तूची पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. अगदी बरोबर सांगतो ना. नाशिकची जी आलती ना फॅमिली मध्ये, म्हणजे त्यांचे आमचे अगदी घरगुती संबंध झाल्यासारखे आमचे जाताना सुद्धा ते
सकाळी आम्हाला भेटूनच गेलं. आम्ही मी निघालोय. बघितलं नंबर वगैरे शेअर करून शेअर गेले. नंबर शेअर करून गेला. आपुलकी इथं राहिलं तर ते आपुलकी एकमेक आता कोण कुठलं त्यांनी आम्हाला एकत्र लॉजला राहिलोच तर आम्हाला एवढी आपुलकी नसते मग ते फक्त पाहुणचार आणि प्रोफेशनलिझम टिकलं असतं. तसं नाही. ते इथं प्रोफेशन हा प्रकार नाही. इथं आपुलकी निर्माण झाली आहे. रात्रीचं पाणी मागितलं, काय मागितलं, चहा हो मागितलं. आमचे काका काही नेहमी तत्पर असतात. त्यांना म्हणलं ना, मेन गोष्ट म्हणजे काकी थकत नाही. 8 वर्ष आम्ही येतोय मालवणला, पण पहिल्यांदा आम्ही इतकं चांगलं राहिलो. हा म्हणजे परत येत राहणार आता. आता आमचं हक्काचं घर झालं. आणि आम्ही तिकडून पाठवणारी सगळी इथंच पाठवणार ना. हे आता आमचं हक्काचं घर झालं. हे म्हणजे आता आम्ही येताना आमच्या टोटल फॅमिली सगळं मी मुलाला बाबा सुनीला जावा तुम्ही नवीन प्लॅन. हा तू घरी येण्यासारखं तुला वाटत. बीचवर गेलेलाच वायरीवर. बीचवर जवळ जाऊ. किती जवळ आहे काका सांगा. बीच फार जवळ आहे. 5 मिनिटं एकदम मित्रांनो खूप 5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. वॉकिंगला जायचं झालं ना तर बीचला जातात. म्हणजे एवढं वॉकिंग डिस्टन्स फार जवळ आहे. म्हणजे हा पॉईंट म्हणतो ना आपण, काही ठिकाणी बीच जवळ असल्यामुळे सगळं सुविधा महाग, राहायच्या सोयी महाग, हा कॉस्टली पडतं. कॉस्टली पडतं. इथे रिजनेबल आहे आपलं सर्व रिजनेबल. आणि मेन म्हणजे चवीला ना चवीला आपल्या चवीला मात नाही मालवणार. सगळं चांगलं मिळलं, काय अडचण नाही. वाटलं जेवते आम्ही घरच जेवतोय. आणि नाश्त्याला काय मागणी मिळत होती. हो आणि आंबोळीच खाल्लीत ना. आपुलकी यातलं प्रेम महत्वाचं आहे ना. हो ते त्यामुळे त्याची चव वाढते. जितकं तुम्ही आपुलकीने प्रेमाने कराल तितकं ते जेवताना स्वयंपाक करताना तुम्ही जितकं प्रेमाने कराल ना जेवणात उतरतो तो ते प्रेम. जेवणात तो उतरतो आणि ते खाणारा ते मानवतं. ते काकी भैया अगदी अन्नपूर्ण आहे. अन्नपूर्ण आहे खरंच. मी पण या लोकांना सांगितलं काकाची USP आहे की आपल्या जेवणाची टेस्ट. खूप छान. थँक्यू काका. थँक्यू सर्वांना. हॅपी जर्नी. थँक्यू. नमस्कार. सो मित्रांनो काल आपल्या व्हिडिओचा आपण शेवट नाही केला. आपलं फायनल डेस्टिनेशन हे होतं सुयश होमस्टे. आपल्या भावाचं आपल्या काकांचं होमस्टे. पण माझ्या मागे आहे ना तेच. तिथे आपण बघा कालच पोचलो. थकल्यामुळे जरासा रेस्ट केला. आजच्या सकाळी नाश्ता केला आहे. आता आपण निघतो स्कुबा डायविंगला. तर नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्कुबा डायविंगचा भाग बघायला मिळेल. 2 मिनटं. हा व्हिडिओ इथे संपूया. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आता स्कुबा डायविंगच्या व्हिडिओमध्ये.